प्रणवने. प्रणव बघूया किती आणि तितकीच चांगली फलंदाजी सॉरी गोल फिल्डिंग आणि एकच धाव मिळालेले. एवढ्या लांब चेंडू गेलेला होता बाउंड्री लाईन जवळ, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय ते कांबटवाडी संघाला. आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मुळे थोडस वेळ लागतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय आणि त्यामुळं थोडा वेळ लागतोय तो सामना सुरू व्हायला. जरा वेगानं. सुनील काशीद आपण कृपया या बाजूला येऊन बसावं, स्थानापन्न व्हावं. इकडे या. पहिला दुसरा चेंडू आणि चांगला थ्रो, परंतु बॉलर काहीसा नाराज इथं दिसतोय कारण डायरेक्ट थ्रो केलाय आणि चांगला दोन चेंडू 2 धावा कांबटवाडी संघाकडून केल्यात. फलंदाज आहे प्रणव आणि अमित. या दोघांच्या जोडीनं पुढचा चेंडू दीपक यांचा. दीपक हे डुईचवाडी संघाचे नावाजलेले गोलंदाज आणि चांगला चेंडू. काही साथ समजला नाही तो प्रणवला आणि पुढचा चेंडू दीपकचा. 2 धावा. चौथा चेंडू सामना करल तो प्रणव. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चांगला मारलेला आहे. बघूया काय होतं. बरं तिथं क्षेत्ररक्षण तैनात. क्षेत्ररक्षक आणि थोडी रनिंग बिटवीन द विकेट मला थोडीशी ताकदीने वाटतं ना का फिल्डिंग तेवढी चांगली आहे त्यामुळे एकच धाव मिळालेली आहे. बाउंड्री वरून हा बॉल फील्ड केलाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागलंय ते कांबटवाडी संघाला. पुढचा चेंडू दीपकचा. काय करतोय बघूया अमित. संघाची धावसंख्या होते ती 3 आणि लेग साइडला हा सुंदर फटकवलेला चेंडू दिसतोय. बघूया पंच बघा काय आणि चेंडू थोडासा गवतामध्ये. 3 धावा दिलेल्या आहेत इथं. अमितने 3 धावा मारलेल्या आहेत. 3 धावांसाठी हा फटका. संघाची धावसंख्या होते ती 6. पहिलं षटक चालू. 6 धावा. जसं जसं पठार चषक पुढे जातोय तसं तसं रंगत पाहायला मिळते आपल्याला सामन्यांमध्ये. काही संघांना करो या मरो स्थिती आहे. जर नॉकआउट राऊंडला आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल तर करो या मरो स्थितीमध्ये बरेचसे संघ आहेत आणि दुसऱ्यावर डिपेंड असणारे पण काही संघ इथं आहेत. आणि हा सुंदर मारलेला चेंडू बघूया काय होतंय आणि सरळ आणि दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय. नाव काय? अनिकेत. अनिकेतचा पुढचा चेंडू. दुसरं षटक चालू. आणि सामना करतोय तो अमित. प्रणव चांगला फलंदाजी करत होता परंतु चांगली झेल टिपली
एकेने आणि हा अनिकेतचा हा थोडासा शेन ऑन टाइपचा हा गोलंदाज आहे आणि दोन लेग साइडला टाकलेला मारलेला हा चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरला आहे आणि त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या होते ती 8. दुसरं षटक चालू आहे. थोडीशी मैदानावर सावली आलेली आहे आणि त्यामुळं जरा प्रेक्षकांना पण आनंद होतोय. अनिकेतचा पुढचा चेंडू सामना करेल तो अमित आणि पुन्हा चांगला वळवतोय हा चेंडू. नवीन गोलंदाज वेगळ्या स्टाईलनी यावर्षी बॉलिंग टाकतोय अनिकेत आणि चांगली गोलंदाजी करतोय तो अनिकेत आणि जबरदस्त आता फलंदाज आलाय जो नावाजलेला फलंदाज समीर. बघा बोललेलो त्या पद्धतीने तटकवलेला चेंडू आणि सरळ हातात. हा खर तर चांगला फटकवलेला चेंडू होता परंतु चांगलं झेल जिथं बॉल पडेल तिथं प्लेअर लावलाय डुईचेवाडी संघाने असं वाटतंय. आणि आता ज्ञानेश्वर हा सुद्धा कांबटवाडी संघाचा जबरदस्त असा फलंदाज आहे आणि त्याला साथ देतोय तो अमित. पुढचा चेंडू अनिकेतचा सुंदर फटका जमिनीला लागून आणि हा 2 धावा काढण्यात यशस्वी. गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या जरा खांद्याला इजा झाल्यागत मला वाटतंय. दरम्यान पुढचा चेंडू संघाची धावसंख्या झाली ती 11. ज्ञानेश्वर हा सुद्धा नावाजलेला कांबटवाडी संघाचा फलंदाज आणि सामना करेल. दोन्ही प्रकारचे बॉल टाकतोय हे आता इथं लक्षात येत आहे. 5 बॉल झाले. थोडासा उजव्या यष्टीवर पडलेला चेंडू आणि मिडल स्टंपवर गेलेला स्पिन होऊन आणि अनिकेतचा पुढचा चेंडू. संघाची धावसंख्या जैसे थे 11 आणि सुंदर मारलेला पुन्हा एकदा. पाहूया किती धावा घेतोय अमित ज्ञानेश्वर ही जोडी आणि 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु कव्हरला 3 खेळाडू पळतायत आणि त्यामुळे 2च धावेवर समाधान मानवलंय. याचबरोबर षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या होते 13. हितेशचा सामना करेल तो अमित. अतिशय चुरशीचा हा सामना होणार आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. पुढचा चेंडू हितेशचा. पाहूया काय करतोय समीर आणि पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव परंतु काय गचाळ अशी क्षेत्ररक्षण मागे किपरच्या मागे आणि 2 धावा काढण्यात यशस्वी झालाय तो अमित. संघाची धावसंख्या होते ती 15 रन्स.
पुढचा चेंडू हितेशचा. काय जबरदस्त अशी फलंदाजी करते, काय जबरदस्त अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पण चालू आहे. अमित सामना करेल तो हितेशचा. थोडस स्क्रीनला प्रॉब्लेम. दरम्यान राहुल वानखेडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. कमिटी मेंबर आहेत, मला वाटतं जेवण वगैरे आले असावेत ते सध्या. आणि पुढचा चेंडू हितेशचा सामना करेल आणि सुंदर मारलेला, परंतु पुन्हा झेल. दिलाय पंच चिकू खरात यांनी. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ होते. संघाची धावसंख्या होत जाऊन पोहोचते ती 16 वर. तिसरं षटक चालू आहे हितेश कळंबे यांचं आणि सामना करतोय तो ओमकार. ओमकार कांबटवाडी संघाचा चांगला फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो ज्ञानेश्वर. जास्तीत जास्त त्यांनी स्ट्राईकला राहिल्यास संघाला निश्चित फायदा होणार आहे ज्ञानेश्वरचा. आणि हितेश पुढचा 16. तिसरं षटक चालू आहे. 2 हितेशचा पुढचा चेंडू सामना करेल तो ओमकार. आणि पाहूया काय करतोय ओमकार. आणि चांगला मारलेला फटका आणि तितकीच गचा फिल्डिंग म्हणावी लागेल. आणि परंतु परत नंतर चांगलं प्रोटेक्शन दिलंय त्या फलंदाजाने, गोलंदाजाने. संघाची धावसंख्या पोहोचते ती 18. शेवटचा चेंडू हितेशच्या या षटकातला, तिसऱ्या षटकातला. आणि 6च्या रणगतीने ही धावसंख्या पुढे वाढते आणि तितकाच चांगला. बघा ओमकार आपल्या संघाचा तारणहार म्हणावा लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव काढण्यात यशस्वी नाही. सॉरी, एकच धावेवर समाधान मानावं लागलं. दुसरी धाव नाही मिळाली. आणि तितकाच चांगला फटका ओमकाराच्या बॅटीतून आणि दीपक कळंबे यांची खराब फिल्डिंग आणि 4 धावा. 4 धावा या फटक्यावर मिळाल्या दीपक आणि
जबरदस्त असा फॉर्म मध्ये खेळतोय, जबरदस्त अशी फलंदाजी करतोय ओमकार आणि पुन्हा मारलेला चेंडू आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते ओमकारला. संघाची धावसंख्या होती ती 24. पुढचा चेंडू ज्ञानेश्वरच्या बॅट मधून निघालेला हा जबरदस्त फटका आणि या फटक्यावर बघूया किती होतात. एक धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद. ज्ञानेश्वर रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय खराब म्हणावी लागेल ज्ञानेश्वरची आणि एकच धाव मिळालेली आहे कांबटवाडी संघाला. कांबटवाडी संघाच्या पुढचा शॉट, चित्ता शॉट म्हणावा लागेल हा. चित्ता चपळ चित्ता शॉट आणि एक धाव काढलेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव बाद. पळत नाही येत असं वाटतं, एकच धावेवर समाधान वाटायला. संघाची धावसंख्या झालेली 28. Wadi versus Kamatwadi. I think today is the third day of this tournament. Almost 15 teams have been participated for this tournament, and this is almost a crucial match between both the teams. आता मी मराठी बोलेल थोडंसं. ही फार 4 ओव्हर मध्ये स्कोर झालेला आहे तो 28. 29 करायचा आहे, पण हे वातावरण आत्ताचं क्लायमेट हे फार वेगळं आहे आणि ह्या क्लायमेटला मला वाटतंय एक मागची मॅच झाली होती वाघमाळ वर्सेस कोब्रा, फार क्रिटिकल मॅच झाली होती. 6 बॉल 4 पण चेस नव्हता झाला, जी सेमीफायनलची मॅच होती आणि हाच टाइम होता. म्हणजे या टायमाला मॅच चेस होणं अवघड होतं, पण बघूया कशा पद्धतीने चेस करतात डुईचवाडी. बघूया वातावरण, कारण
आणि मी आत्ताच कामटवाडीची गोलंदाजी पण बघितलेली आहे. पारावरची पोरं ऑलरेडी इथंच बसलेली आहेत. पारावरची 12 पोरं आता 6 दिसतात. हे 6 बाहेर गेलेत. उठली नाहीत. बॉल द्या बॉल द्या बॉल द्या. बॅटिंगला गेलेला आहे दीपक कळंबे, हितेश कळंबे. डोईचवाडीकडून तेज तर्रार फलंदाज दीपक कळंबे वर्ष आणि हितेश कळंबे आणि गोलंदाज असतील ते प्रवीण. अतिशय घातक गोलंदाज आहेत ते प्रवीण. बघूया कारण अगोदरच बोललोय ही टीम कामटवाडी यंग टीम आहे आणि डोईचवाडी पण एक यंग टीम आहे. दोन्ही यंग टीम मध्ये चाललेला हा एक दिग्गज सामना, मोठा सामना म्हणावा लागेल हा. बॉल हे बॉल दे की ते यांच्याकडे चंद्रकांत सूर्यवंशी ते बालेकर. हो या इकडे पटकन चावी घेऊन. बॉल फेकलाय जुना फेकलात काय अहो नवीन. कोचळे सर म्हणले तशी दोन्ही टीमला फार महत्वाची मॅच असेल. राजगुरू कोचळे सर ऑलरेडी बोलून गेलेत की ही मॅच दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. कामटवाडी आणि डुईचवाडीला दोन्ही टीम वरती जाऊ शकतात. फुल टॉस पद्धतीचा पेंडू लेग साइडला कटवलेला गॅप मध्ये पण अतिशय गचाळ 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 क्षेत्ररक्षण थोडस. पुढील मॅच असेल ती परत एकदा धावडी वर्सेस कोळेवाडी आणि मला वाटतंय दोन्ही संघाचे कर्णधार कृपया स्टेजची संपर्क साधावा. चांगली फलंदाजी करतात हितेश कळंबे. उत्कृष्ट चेंडू कटवलेला आहे
ऑफ साइडला एक धाव काढलेली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नाही आहे. पुढील मॅच असेल, त्याच्यानंतर मॅच असेल कोचळवाडी वर्सेस स्टार 11. शेवटची मॅच असेल आज दिवसभरातली, कोचळवाडी वर्सेस स्टार 11. उत्कृष्ट कटवलेला चेंडू ऑफ साइडला कव्हर मध्ये खेळलेला आणि असेल, अरे उत्कृष्ट फिल्डिंग पुन्हा एकदा, थ्रो बाय रन आउटचा चान्स, पण सगळं मिक्सअप आणि थोडीशी घाई गफलत गडबड. दोन्ही एंड कडून चान्स होता, 2 रन काढलेले आहेत मला वाटतं या चेंडू मध्ये. अशा पद्धतीने रन झालेले आहेत त्या 9 रन. कारण ह्या मॅच नंतर बऱ्याच संघाचं पॅकअप होणार आहे. रिव्हर्स खेळलेला आणि हवेमध्ये चेंडू आणि हा झेल सुटलेला आहे. अशा पद्धतीने वातावरण सगळं डुईच्यावाडीने जात आहे. डीजे 18 चेंडू 18 धावा. मारुती आलेला आहे, चांगली गोलंदाजी करतात. बघूया स्ट्राईकला असतील हितेश आणि हा असेल तो अंपायर डिसिजन वाईड नसेल. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आता जाईल ते 17 चेंडू 18 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा डॉट. सस्पेन्स वाढत आहे या मॅच मध्ये. आता इक्वेशन जाऊन पोहोचलंय ते 16 चेंडू 18 धावा. पुढील चेंडू बघूया काय होतंय. चांगली गोलंदाजी करत आहेत आणि आता हवेमध्ये हा फार उंच गेलाय, हा फार उंच गेलाय आणि अतिशय उत्कृष्ट षटकार का चौकार. चौकार. पुन्हा एकदा मॅचचं इक्वेशन बिघडवलेलं आहे. आता इक्वेशन शॉट खेळला होता हितेश. अतिशय चांगली चाललेली मॅच. आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. पुढील चेंडू उत्कृष्ट कटवलेला हवेमध्ये आणि फार हवेमध्ये बॉल फार जास्त काळ राहिलेला. एक धाव तर कंप्लीट. पुढच्या धावेचा प्रयत्न, पुढची धाव ही कंप्लीट. चांगला हवेमध्ये खेळलेला चेंडू, चांगला ट्राय केला होता प्रणवनी, पण प्रणव हा एक फ्युचर मला वाटतं अपकमिंग स्टार असेल हे मी आत्ताच सांगतोय आणि त्याचा खेळच सांगेल, गेमच सांगेल. थोडेच दिवस थांबा, 2 वर्षात प्रणव हा अपकमिंग स्टार असेल पठारावर, हे मी आत्ता बोलतोय. मार्क माय वर्ड्स. बघूया पुढील चेंडू आणि मला वाटतंय चांगला ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 18. रन हवे त्या 12 चेंडू 11 धावा. अजूनही ह्या मॅच बघायला हजारो प्रेक्षक आहेत. घरून पण कितीतरी प्रेक्षक बसलेत, कितीतरी टीमनी बॅगा भरलेत. कधीतरी बॅग उचलतात, कधीतरी बॅग खाली ठेवतात. काही चाललंय. ही मॅच फार सस्पेन्स येईल.
आणि त्याच लेवलची मला वाटते खेळी करताना हितेश कळंबे जशी संघाला गरज आहे त्याच लेवलची खेळी करत आहेत. आणि कोचरवाडी संघाने ऑलरेडी बॅग टाकून घरी बसले आहेत. आता जसं आमचं चाललंय तसं त्यांचं झालेलं आहे. कोणतरी हारावं आणि कोणतरी जिंकावं. उत्कृष्ट ऑफ साइडला हा देखना शॉट लागलाय तो हितेश कळंबे यांचा. हाच एक प्लेअर आहे जो माइंडनी खेळतो. पहिल्यापासून मी याची खेळी बघतोय. माइंड गेम करतो हा. माझा कॉल उचलला नाही टुर्नामेंटच्या अगोदर, एक दिवस अगोदर, कारण आमची मॅच होती त्याच्याबरोबर. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो. दावडी या संघाने सगळे टॉस जिंकलेत आतापर्यंत. मॅचचं मला स्टॅटिस्टिक बघावं लागेल. आणि रिव्हर्स केलेला हवामध्ये बॉल आणि अशा पद्धतीने एक धाव कंप्लीट. पुढच्या वाजेपर्यंत पुढील धाव नाही कंप्लीट. स्कोअर झालेला आहे तो 22. मी अगोदर सांगितलं होतं हितेश कळंबे बद्दल माझा एक दिवस अगोदर कॉल उचललेला नाहीये. त्याला वाटलं गेम स्ट्रॅटर्जी आहे पण गेम प्लॅन काहीच नव्हता. त्यांचा एक प्लेअर आलाय का नाही विचारायचं होतं मला. मनीष पांढरे ध्यानामध्ये गेलेले आहेत. 1 वर्षभर ध्यानमध्ये जातील आता ते. 1 वर्ष जितू कोचळे तर आलाच नाही ग्राउंड. आणि पुन्हा एकदा सस्पेन्स 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 सस्पेन्स. आणि आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीत घेऊन आलेला आहे. 6 चेंडू फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. राजगुरू कोचळे सर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे पण त्यांचं पण अवस्था आमच्या सारखीच आहे. हे एकच मनस्थितीमध्ये 2 मित्र मनीष
अशीच मॅच मला आठवते, सेमीफायनलची एक मॅच झाली होती. मी एक मॅच सांगेल, जुनी मॅच आहे आणि कॅच सोडलेला आहे मला वाटतंय. आता मॅच आलेली आहे, 3 चेंडू 2 धावा. बॅगा थोड्या खाली ठेवलेल्या आहेत. 3 चेंडू 2 धावा. फिल्डिंग मध्ये थोडा बदल केलेला आहे. डोईचीवाडीची खेळी सक्सेसफुल होते का अनसक्सेसफुल होते बघूया, जाऊया. चांगली गोलंदाजी करत आहेत. हा चेंडू पण डॉट असेल, हा चेंडू पण डॉट. आणि आता असेल तो 2 चेंडू 2. राजगुरु कोचळे सर टेन्शन में. आता ही मॅच सगळे प्रेक्षक उभं राहिलेलं आहे ग्राउंडच्या आजूबाजूला. आता मॅच जाऊन पोचलेली आहे ती 2 चेंडू 2 धावा डुईचवाडी संघाचं. आणि आता नवीन बॅट्समन आतमध्ये येतोय. अंपायर इंजर्ड केलेला आहे आणि त्यांची ती खेळी अनसक्सेसफुल झालेली आहे मला वाटतंय. आणि आता आलेले आहेत विकास कळंबे. 2 चेंडू 2 धावा. थोडी एक मला वाटतं एक गेम प्लॅन केला होता डुईचवाडी संघाने, पण तो थोडा फसलाय असं मला वाटलं. पण बघूया, काही नाहीये, कारण आता स्ट्राईकवर आहेत ते मोठे फलंदाज ज्यांनी फास्टेस्ट 50 आहे मुंबईमध्ये, मोठ्या मोठ्या शॉट खेळण्यात तरबेज आहेत, ते अनिकेत. आणि ते फिनिश करणार त्यांच्या स्टाईल मध्येच फिनिश करणार. बघूयात, त्यांच्या स्टाईल मध्ये फिनिश करणार, कारण फास्टेस्ट 50 याच प्लेअरच्या नावावर आहे. बघूया, मोठा शॉट खेळणार. बघूया अनिकेत अँडी. आणि समोरच्या दिशेने खेळलेला एक धाव तर कंप्लीट. पुढच्या धावाचा प्रयत्न, पुढची धावही काय झालं? 2 धावा झाल्या. झालं ना, जिंकले ना. मग का दीपकला काय टेन्शन मध्ये?